नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो मोडवे गावामध्ये आणि काल आपल्याला माहिती आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकलेली आहे आणि त्या सोबत बरेच वर्ष काम केलेले म्हणजे संजू बोराडे रील स्टार आपल्या समोर येतात. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल का, म्हणजे काय आनंद आहे आपल्या, म्हणजे आपल्या हक्काचा माणूस आणि महाराष्ट्राचं एवढं प्रेम मिळालं आणि ट्रॉफी आज किंवा उद्या मोडवे गावामध्ये येणार, काय आनंद आहे? आम्हाला खरंच आनंद होतो. आम्ही घरातले माणसं आहे त्याच्या, आणि खास म्हणजे घरातले सोडून तर आम्ही मित्र आहे आणि महाराष्ट्राने एवढं प्रेम केलं त्याच्यावर, त्यांचं पहिलं धन्यवाद मानतो. आणि खरंच तुम्ही खूप सपोर्ट केला सूरजला. आज शून्यातून गरिबाचा मुलगा वर कुठंतरी झळकतोय याचा आम्हाला पण अभिमान वाटतोय आणि सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटतोय की आज सूरज चव्हाण काय होता आणि ज्या लोकांनी त्याला नावं ठेवले त्याच लोकांनी आज त्याचे व्हिडिओ वगैरे बनवून इंस्टाग्रामवर सोडले आणि त्याला सपोर्ट केला. त्यांचं पहिल्यापासून मी धन्यवाद मानतो. आणि आमचे भाऊ आहे सूरजचे खास मित्र, ते थोडं बोलतील तुम्हाला. तरी सूरजचा सुरुवातीचा प्रवास कसा राहिलाय ते सांगा जरा प्रेक्षकांना. म्हणजे भरपूर खडतर परिस्थितीतून वर आलाय, रील्स वगैरे बनवायचं तुम्ही हाच परिसर ना? हा कुठे इथेच बनवायचं ना रील्स सर्व? आणि देवीचं मंदिर आहे पाठीमागं, देवीचा आशीर्वाद आहेच त्याच्यावर. कशा पद्धतीने रील्सची संकल्पना कशी सुचायची? एवढे वेगळे वेगळे अतरंगी डायलॉग, तो मनाचा जो डायलॉग, त्याचे मनाचे डायलॉग सगळे, आणि त्याला आम्ही जर व्हिडिओ सांगितला तर त्याला ते आवडत नव्हतं. त्याचे स्वतःचे जे डायलॉग असेल तो त्याच्या मनासारखं पाहिजे. कारण त्यांनी म्हणजे जे पहिल्यापासून टिकटॉक वरून याच्यावरून त्याच्यावरून माध्यमातून तो जे व्हिडिओ बनवले त्यांनी ते स्वतःचे जेव्हा व्हायरल झाला, त्याच्या भावाने धीरज म्हणून त्यांनी धीरजने पण भरपूर त्याला सपोर्ट करा. त्याची आयडी गेली होती, त्याची आयडी परत आणली आणि धीरजने भरपूर त्याला सपोर्ट केलाय. तर पहिलं त्याच्या बच्चाचा पण चांगला सपोर्ट राहिला, ओमकारचा. आणि जास्त करून तर त्याच्या पडद्याच्या मागे म्हणलं तर धीरज आहे आणि ओमकार आहे. तरी कशा पद्धतीने मग तुम्ही म्हटलं की सूरजला डायलॉग सांगितले की त्याला राग यायचा, काय म्हणायचं सूरज? एक जण बोल. म्हणजे त्याला ना असे काय आम्ही डायलॉग देईन ते त्याला आवडत नसायचे. त्याच्या मनाचे डायलॉग, बुकेट टेंगुल येते, SQRQ ZQ, परत ते शुपला शॉट येते, त्याचे डायलॉग असायचे पहिले, जे रीलच्या आधी बिग बॉसच्या आधी त्याचे डायलॉग. मग आम्ही जर त्याला एखादा व्हिडिओ सांगितला, एखादा कंटेंट सांगितलं, तो म्हणायचा की मला हे आवडत नाही, मला माझ्या मनासारखं बोलू द्या. म्हणजे त्याच्या मनाचे डायलॉग त्यांनी आजपर्यंत त्याचे सगळे मनाचे डायलॉग आहे, त्याने कधीच कुणाचा कॉपी नाही केला. आणि जो आता घडलाय ते त्याचं देवाची कृपा आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहे. सगळ्यांनी इच्छा देवीला मागितली, देवीने पण आमची इच्छा पूर्ण केली. पहिलं तर त्यांचे दर्शन घ्यावं, कारण ते मेन आहे, देवी म्हणजे त्यांनी सगळं काय. तुम्ही म्हटलं तसं सूरजने दुसऱ्याचं कॉपी नाही केलं कधी, स्वतःच काय असेल ते केलं. म्हणजे आता बिग बॉसच्या सेटवरती पण आपण पाहिलं की स्वतः काय असेल ते स्वतःचं नेचर स्वतः दाखवायचं. म्हणजे असं काही नाही की दुसरा वागतोय म्हणून आपण त्यासारखं वागायला बघायचं, म्हणजे दुसरा भांडतोय तर आपण भांडायचं, असं नाही केलं त्यांनी. आज खरं म्हणलं तर आम्हाला पण आमच्या डोळ्यात पाणी येतं त्याला बघून. ज्यावेळेस तो बिग बॉस मध्ये जो कडवं बोलतो, जे शब्द बोलतो, जो एखाद्याची इज्जत करतो, त्यावेळेस आम्ही सुद्धा डोळ्याला पाणी आलं. अक्षरशः मी ना ज्या दिवशी ना बिग बॉस बघत होतो, मस्त म्हणजे एक 15 दिवस झाले होते, त्यानंतर त्याने एक शब्द तो जो बहिणीला बोलला रडताना, तेव्हा क्षण बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. अक्षरशः माझ्या घरच्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं की बाबा खरंच आपला व्यक्ती, घरातला हक्काचा माणूस आज कुठंतरी सगळं दुःख सांगतोय आणि जगाला सांगून त्यांनी आज इथवर आलाय. अजून त्याला तुम्ही सपोर्ट करा सगळ्यांनी, आमचं महाराष्ट्राला एवढंच इच्छा आहे. बरेच जणांचे कमेंट आले, सहानुभूती मिळवली, गरिबी पाहिलीच आहे सूरजची त्यांनी, पण कुठे निगेटिव्ह पण कमेंट येतात थोड्याफार, काय त्यांना काय सांगा? अक्षरशः त्यांना एकच सांगणं भावांनो, शून्यातून वर आलेला माणूस असतो, त्याला त्याच्यावर तर लोक जातात, हेटर्स लोक भरपूर असतात, पण भावांनो ह्यो गरिबीतून वर आलेला मुलगा आहे, याला तुम्ही सपोर्ट करा, याला तुम्ही सगळ्या गोष्टी की बाबा असा व्यक्ती, तुम्ही एखाद्या गोष्टी चुकली तरी त्याला एक हे करा, आधार द्या, कारण तो हक्काचा आणि गरिबाचा माणूस आहे. त्यांनी सगळे जे काय केलं ते सगळं फक्त फॅमिलीसाठी केलं. इंस्टाग्रामच्या त्यांनी पहिलं पण त्या कडवं पण बोललाय की इंस्टाग्राम फॅमिली माझी देव आहे आणि देवच राहणार. मित्रांनो, सूरज चव्हाणचे लहानपणीचे मित्र भेटलेले आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? गणेश मोहन माळवे. काय आनंद आहे, आज आपला मित्र महाराष्ट्रभर गाजतोय. त्यांनी मला सकाळी 6 वाजता फोन लावलेला, आणि त्यांनी फोन लावला, माझ्या डोळ्यात नसत्या धाराच लागल्या. तो माझ्याकडं कधी म्हटलं 70 दिवसात बोलला नाही, अजून म्हटलं आज बोलला, पण डोळ्यातनं पाणीच निघलं रपक्याने.
मग तो काय चर्चा काय झाली? चर्चा नाही तर डीजे बीजे होते. तरी लहानपणीची काय आठवण येते? आठवण लय मी लहानाचाच मोठा त्यांच्या आडीच झालोय. बर. आणि तो आमच्या बरं खेळायचा इथंच. बर. आम्ही सगळीकडे हिडो बिडो आम्ही त्याचा एरिया ना? हा सगळे हिडो बिडो काढायचा. इकडं पण हिडो त्याचा, इकडं पण काढतो ते देवळापाशी. एक वेगळाच अभिमान असतो लहानपणीचा मित्र आपला. टीव्हीवर पाहतोय आपण, टीव्हीला पाहतोय. आणि पुरीला नाही फोन लावत, एवढा मला फोन लावायचा. मीच म्हणायचं अरे काय रे म्हणलं सारखंच फोन, अरे एवढा नको व्हायचं, सारखाच फोन करायचा सारखाच. बर. असं त्याला आहे ना माझ्याशिवाय काहीच करमत नव्हतं. गॅरेजला येऊन बसायला मायापाशी. बर बर. मग तो आता केलेलं सगळं. आणि केजीएफचं गाडीचं केजीएफचं केलं. आणि मी सोडायला पण मुंबईला त्यालाच गेलो. अगोदर 2-3 दिवस राहिलो त्या बरं तिथं मुंबईला. मग तिथनं आम्ही 2 जण इथनं आलो, यात्रा वित्रा केली दिवशी. मग दुसऱ्या दिवशी मग तो गेला. असं काय आलं की नाही म्हणत होता सुरुवातीला जायला? हा पहिल्यांदा अगोदर म्हणलं. काय म्हणत होता? तो म्हणला नाही जायचं, मला नाही जायचं म्हणलं. मग मी त्याला काय म्हणलं जायचं आपल्याला, म्हणलं पुण्याला जायचं. आणि तसंच मुंबईला नेला त्याला. बर बर बर. असं केलं त्याला. म्हणजे नाहीच म्हणत होता? हा नाहीच म्हणत होता. ते मला वाटते मरे देवीची यात्रा पण आली. आकडा त्याच वेळेस यात्रा आलेली. त्याच्या टाइमाला अगोदर आम्ही 2-3 दिवस गेलो अगोदर. आता पाहिलेलं नाही तुम्ही, पण बोलण्यावरनं काय जाणवलं की बाबा काय बदल दिसतात त्याच्यामध्ये? बोलण्यावरनं जरा आता लय बदल झाला. काय बदल वाटते त्यात? लय बदल झाला. आता त्याचा पिक्चर निघणार झापक झुपूक. हा. केदार शिंदे दादांनी सांगितलेलं आहे सरांनी की चित्रपट पण निघणार आहे त्याचं. हा नेणार. आनंद वेगळाच आहे. धीरज आला भैया कच्च्या नाव पडलं काय? मित्रांनीच पाडलं काय? हे आम्ही सगळ्या मित्र परिवार आणि गावाने पाडलं. मेन म्हणलं तर त्याला सूरज म्हणून ओळखत नाही रे, कच्च्या बाला म्हणतात. तुम्ही जर गावामध्ये आले तर सूरज चव्हाण म्हणले तर कोणच ओळखणार नाही. आणि कच्च्या आणि बाळा म्हणले तर तुम्हाला 100% घरापाशी आणून सोडणार. असं सूरज चव्हाण येते. गाडी लकी आहे सूरज. गाडी त्याच्या गाडी फायरिंग एवढा आहे जबरदस्त गाडीचा. आणि मला वाटतं तुम्ही गॅरेज मध्ये असता आणि तुम्ही मॉडिफाय केली ती गाडी? नाही मॉडिफाय नाही केली, अगोदरच मॉडिफाय होती. फक्त बंद पडलेली मी चालू केली. बरोबर. बंद पडलेली. आणि पोलिसांनी पण काय सांगितलेलं वाटतं सूरजला? पोलिसांनी सांगितलं साहेब म्हणले सूरज तू घरात गाडी लाव म्हणले, तुझ्या गाडीचा लय आवाज येतो. एवढं पब्लिक होतं तरी त्या गाडीतनं 2 किलोमीटर असलं तरी गाडीचा आवाज येतो. अक्षरशः ती गाडी आणताना ना म्हणजे खूप मोठा प्रवास झाला. ज्यावेळेस सासवड मध्ये पुरंदर मध्ये ना ती गाडी होती, सूरजला असंच गेल्या आवडल्यानंतर समोर ते बोलले की बाबा गाडी बंद आहे, तू कसं काय नेणार? तो बोलला मी गाडी कशी पण नेईन. त्यावेळेस ती गाडीचं म्हणजे त्यांनी पाय लावून आणली गाडी तिकडून टोचन करून दुसऱ्या गाडीने. आणि आणल्यानंतर मग त्याचं काम केलं. एक 60 रुपये का 70 रुपये खर्च झाला, प्लग बसून घेतला. आणि तिथून परत ते जिजुरी ह्याच्यात सासवड मध्ये आल्यानंतर त्यांनी एक मुक्काम केला रात्री. परत मूर्तीत आले म्हणून सकाळी डायरेक्ट इकडे आले गाडी घेऊन. तेव्हा ती केजप आणली आणि तेव्हा त्यांनी पहिला व्हिडिओ तो केजपचा ते गाडीवर उचलताना नाही का शालवर उचलताना व्हिडिओ सोडला. आणि व्हिडिओ काय मला वाटते हिरो आवडीचा आहे. तो हिरो म्हणजे त्याला खूप आवडतो. ती हिरो मधली त्याची जी गाडी, त्यामुळे ते केजप नाव पडले. हेअरस्टाईल कशी वाटली सूरजची आपली काल? म्हणजे खरंच फायनल वेळेस सूरज असं एक वाटला की बाबा खरंच गरिबीतून वर आला ना, अभिमान वाटतो आम्हाला की आज खरंच सूरज आहे ना दिसण्याचं म्हणजे जे त्याचा अवतार आणि त्याचा चेहरा बघून आमच्या डोळ्यात पाणी आलं की बाबा असा नव्हता राहणारा मुलगा आज कुठंतरी 50-60 हजार रुपयाचा कोट घालून हिंडतोय आणि कुठंतरी राहतोय. आम्हाला अभिमान वाटतो. कारण आमचा मित्र किंवा आमच्या घरातला आज कुठंतरी जगामध्ये त्याला लोक बघते ते या गोष्टीचा. कारण ज्यावेळेस मी लाईव्ह बघत होतो, लाईव्ह बघता माझ्या शेजारी माझी फॅमिली होती व माझे सगळे घरातले होते, त्यावेळेस अक्षरशः एक मला बोलून गेले एक जण नाही का की बाबा सूरज नाही जितणार, अभिजित सावंत जितणार. पण मी त्यांना चॅलेंज लावली की बाबा मला एवढा स्वतःवर भरोसा आहे, जसंच माझ्या भावाला सूरजला भरोसा आहे तसं मला पण भरोसा आहे की मी एवढं पण त्यांना बोललो की आज तुम्हाला फायनल सांगतो सूरज जितणार, नाही तर नाही जितला तर मी डायरेक्ट टीव्ही फोडणार. आणि सूरजचं पाहिलं की प्रामाणिकपणा आहेच, पण जातीवरती पण भरपूर प्रेम आहे. उमाजी नाईकांचा त्यांनी टॅटू त्याच्या छातीवरती काढलाय आणि राजुरीचे मला वाटतं ते टॅटू काढणारे मेंबर आहेत ते. कशा पद्धतीने ते किस्सा काय घडला? म्हणजे ज्यावेळेस त्याला टॅटू काढायचं होतं त्यावेळेस 15-20 दिवस मला फोन करत होता माझ्या भावाला पण किंवा संजू आपल्याला टॅटू काढायला जायचे. त्याला कोण टॅटू वगैरे भेटत नव्हते आणि त्याला अभिमान होता राजेंचा. त्याला लोकांचा अभिमान नाही, समाजाचा अभिमान नाही, कारण त्याला फक्त राजेंचा. कारण त्यांनी ज्या गोष्टी ऐकलेल्या जे राजासाठी हे केलेलं ते त्याच्या मनातलंही होतं की बाबा माझा समाज आहे ना
मला समाजावर अभिमान नाही, मला त्या राजावर अभिमान आहे. म्हणजे भरपूर तो कुठं पण कोणत्या गोष्टी असू द्या समाजामध्ये तो तिथं जाणार, बघणार काय चाललंय. म्हणजे एवढं फेमस असून सुद्धा की समाजाची जयंती आली का त्या जयंतीला सुद्धा जाणार. मस्त त्याचं काय तिथं सत्कार नसू काय नसू तरी तो तिथं जाणार, कारण जयंतीचा एक अनुभव घ्यायला. आणि ज्यावेळेस आम्ही गेलो तिकडं राजुरीमध्ये गेल्यानंतर असंच एक बैलगाडा शर्यतला गेलो होतो बघायला. त्यावेळेस माझा मित्र आहे मोनू म्हणून, तिथं त्यांनी टॅटूचं दुकान आहे, त्याचं शॉप. खूप सुंदर टॅटू काढला तो. आणि तर सूरज मला बोलला की टॅटू काढायचं, तर मी बोललो कोणता टॅटू, म्हणला राजांचा टॅटू काढायचा. त्यावेळेस आम्ही तिथे गेलो. मित्रांनो, खूप सुंदर अशी मुलाखत दिली. आणि सूरजचे लहानपणीचे मित्र आणि जे घरातलेच मेंबर आहेत आणि भरपूर रील्स सूरजने शूट केले त्यांच्यासोबत. तर धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल.